खरं तर या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख यांनी शिवसेना उभाटाचा कणकवली मतदारसंघाचा एबी फॉर्म अधिकृत उमेदवार म्हणून माझ्यावर त्या ठिकाणी विश्वास टाकलेला आहे। त्यांचा विश्वास त्या ठिकाणी मी सार्थकी लावणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या वतीनं आदरणीय या देशाचे नेते शरद पवार साहेब यांचे आशीर्वाद घेण्याच्याकरता मी त्यांना भेटण्याकरता या ठिकाणी आलो होतो। त्यांनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेले आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, राहुल गांधींची काँग्रेस असेल आणि शिवसेना उभाटा असेल, या तिघांच्या वतीनं त्या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये मी त्या ठिकाणी नितेश राणेंना आव्हान देतोय आणि येणाऱ्या 23 तारीखला विजयाचा गुलाल हा महाविकास आघाडीचा आणि शिवसेनेचा असेल। नितेश राणेंना त्यांची जागा त्यांच्या मतदारसंघामधील तिथली जनता त्या ठिकाणी दाखवेल आणि प्रस्थापितांच्या विरोधामध्ये, घराणेशाहीच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी जनता ही त्या ठिकाणी आम्हाला कौल देईल आणि आज संपूर्ण त्या जिल्ह्यामध्ये जनतेमध्ये संतापाची लाट आहे, उद्रेक आहे। कारण राणेंची जी घराणेशाही आहे सातत्यानं त्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण करायचं, दहशत निर्माण करायची, दबाव निर्माण करायचा, प्रलोभनं आणि आमिष द्यायची, पैशाचं वाटप करायचं आणि सत्तेतनं पैसा आणि पैशातनं मस्तीने पुन्हा सत्ता, हे जे काही गणित आहे याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक त्या ठिकाणी जागरूक झालेली आहे आणि येणाऱ्या 23 तारीखला जेव्हा निकाल येईल आणि 20 तारीखला जेव्हा मतदान होईल तेव्हा सिंधुदुर्गातल्या तिन्ही जागांवर त्या ठिकाणी महाविकास आघाडी आणि शिवसेना त्या ठिकाणी विजयी होईल। खरं तर शिवसेना आणि महाविकास आघाडीचं एक चांगल्या पद्धतीचं संघटन आहे आणि ह्या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण तिन्ही तालुक्यामध्ये, मग देवगड असेल, वैभववाडी असेल, कणकवली असेल, या तिन्ही तालुक्यामध्ये जनतेपर्यंत आम्ही पोचलेलो आहोत। गेल्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या सरकारने जो भ्रष्टाचार केलेला आहे, ज्या पद्धतीनं हे बेकायदेशीर आणि असंवैधानिक जे सरकार आहे, या सरकारच्या विरोधामध्ये जनता त्या ठिकाणी आहे। महागाईला त्या ठिकाणी कंटाळलेली आहे, ज्या पद्धतीनं बेरोजगार आहे, रोजगार लोकांना मिळालेला नाही आणि कुठलाही समाज, मग तो मराठा असेल, ओबीसी असेल, दलित असेल, धनगर असेल, मुस्लिम असेल, हा कुठलाही समाज त्या ठिकाणी या सरकारवर समाधानी नाही, कोणालाही त्या ठिकाणी आरक्षण मिळालेलं नाही आणि जनता पूर्ण त्या ठिकाणी विरोधामध्ये आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे त्या ठिकाणी येणार आहे आणि त्या सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातले तिन्हीच्या तिन्ही आमदार मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी जनतेच्या प्रेमावर आणि आशीर्वादावर त्या ठिकाणी निवडून येतील। स्वतःची भूमिका किंवा स्वतःची इमेज ही हिंदू नेता किंवा हिंदुत्ववाद सांगणारा नेता म्हणून पोर्ट्रे करत आहेत। नेहमी अल्पसंख्याकांच्या विरोधात त्याची वक्तव्य येतात। कसं बघतात यावर हा मुद्दा तुमचा पॉलिटिकल असणार आहे का? त्या सगळ्यात कोणी गळ्यामध्ये भगवा 150 रुपयाचा भगवा फडकून कोण हिंदू होत नाही। हिंदू एक मुळात मोठी विचारसरणी आहे आणि सगळेच याच्यामध्ये हिंदू जे सगळे आहेत, हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, प्रत्येकाची वैचारिक भूमिका वेगवेगळी आहे। पण गेले अनेक वर्ष ह्या महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदाने सगळे समाज त्या ठिकाणी नांदत आहेत। कुठलीही त्या ठिकाणी द्वेष नाही आणि द्वेषाची भावना नाही, पण कुठंतरी आपण हिंदू नेता आहोत बेगडी, कुठंतरी एक तशा प्रकारचं मतासाठी, म्हणजे माझ्या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांच्या घरी जाऊन त्यांचे पाय धरून लाचारी करणारे नितेश राणे कुठंतरी महाराष्ट्रात वरती घाट चढले की त्या ठिकाणी त्यांना हिंदूचा नेता वाटतो आणि कुठंतरी आपल्याला मंत्रिपद मिळावं, मोदी शहाना कुठेतरी त्या ठिकाणी शाबासकी मिळावी म्हणून त्यांची नौटंकी आहे। सातत्यानं नितेश राणेंनी फक्त भ्रष्टाचार केलेला आहे, कुठेही त्या ठिकाणी विकासाचं काम केलं नाही। विकासाच्या गोंडस नावाखाली 12% कमिशन प्रत्येक कंत्राटामध्ये वर्क ऑर्डर दिली की 12% कमिशन या नितेश राणेंनी घेतलेलं आहे आणि जवळजवळ माझ्या जिल्ह्यामध्ये गेल्या 2 वर्षामध्ये फक्त निविदाच्या वर्क ऑर्डर्स दिल्यात, नारळ फोडलेत आणि स्वतःला त्या ठिकाणी 12% पैसे, म्हणजे 3 कोटी रुपये जर आले असतील माझ्या जिल्ह्यामध्ये तर 12×36 360 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा नितेश राणेंनी कमिशनाच्या माध्यमातून, टक्केवारीच्या माध्यमातून केलेला आहे। त्यामुळे लोक त्या ठिकाणी जी लोकांची दिशाभूल चालू आहे, लोक त्या ठिकाणी जागे आहेत आणि मग हिम्मत असेल नितेश राणेंमध्ये, मी आव्हान देतो नितेश राणेंना, जे सांगतायत मुस्लिमांमध्ये जाऊन की मैं मस्जिद में जाके चुन चुन के मुस्लिम को मारूंगा, हिम्मत असेल तर त्यांनी वरवडे, त्यांचं वरवडे गाव आहे, त्या गावामध्ये मुस्लिमांची वस्ती आहे,
त्यामध्ये त्या ठिकाणी मस्जिद आहे, दर्गा आहे. हिंमत असेल तर नितेश राणेंनी त्या दर्ग्यामध्ये जावं आणि त्या तिथल्या मुस्लिम बांधवांना आव्हान द्यावं. तिथलेच लोक, गावातलेच वरवड्यातलेच मुस्लिम लोक त्यांना तितकाच चोख उत्तर त्या ठिकाणी देतील. त्यामुळे कोणीही त्या ठिकाणी हिंदू असतील, मुस्लिम असतील, दलित असतील, कितीतरी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं तरी कोणी त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही. एकच सांगतो, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे, लोक म्हणजे दैवत म्हणून ज्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, 36 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला पकडलं, 26 लाख रुपये त्याला मिळाले. 36 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना झाली, छत्रपतीचा अपमान झाला. ते करणारे हे नितेश राणे आहेत. एकच आणि परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतरत्न आहेत देशाचे, त्यांच्या विभागामध्ये समाज कल्याणच्या विभागामधनं 7.5 कोटी रुपये हा निधी आला होता. पण त्या 7.5 कोटीमध्ये फक्त 1.5 कोटीचं काम झालं. 6 कोटीचा भ्रष्टाचार हा नितेश राणेंनी केला आहे. म्हणजे गावामध्ये दलित वस्तीमध्ये बेंचेस बसवायच्या होत्या, गावामध्ये सोलर लावायचा होता, गावामध्ये व्यायामशाळा करायच्या होत्या. यामध्ये 6.5 कोटीचा खर्च करायचा, 7.5 कोटीचा खर्च करायचा होता. 1.5 कोटी फक्त खर्च झाला आहे. 6 कोटी रुपये त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. आणि म्हणून लोक हे त्या ठिकाणी या राणेची घराणेशाही आहे, प्रस्थापित जे आहेत याच्यामध्ये त्या ठिकाणी लोक विरोधामध्ये आहेत. आणि म्हणून पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये लोकशाही निर्माण व्हावी, प्रत्येक माणसाला मोकळा श्वास घेता यावा, कोणाची त्या ठिकाणी दहशत असू नये, हे वातावरण पूर्ण या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे, माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. आणि नक्कीच बदल होईल. जे काही त्यांना वाटतंय की आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ, महाराष्ट्रातली जनता त्यांना कधीच त्या ठिकाणी सत्तेवर आणणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.